मित्रांनो थोडंसं वाईट देखील वाटेल, कारण या एवढ्या मोठ्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये चिक्या मित्रांनो पळणार नाही. अजित शेटने मला तसं कन्फर्म सांगितलं की 100% चिक्या आपला कोशेगाव मैदानामध्ये पळणार नाही. 25 तारखेपर्यंत कुठेही पळणार नाही. 25 तारखेनंतर त्याला फेऱ्या वगैरे टाकून पुढील नियोजन करण्यात येणार आहे. शेट देखील मित्रांनो म्हटले की कोशेगावचं एक मानाचं हिंद केसरीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये पळण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु आपला चिक्या आणि त्याची तब्येत ही देखील तेवढीच महत्त्वाची असल्यामुळे अजित शेट यांनी तो मित्रांनो निर्णय घेतला आहे. कोशेगाव हिंद केसरीला मित्रांनो चिक्या पळणार नाही आणि त्यांनी एवढं पण सांगितलं की या कोशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये सगळ्यांची आवडती एवन जोडीच मित्रांनो तर तुम्ही ओळखून जावा, तीच या कोशेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळणार होती. परंतु शेट म्हणले कुठंतरी आपलं बॅड लक म्हणावं लागेल आणि शेट म्हणले की आपण तेवढ्याच तयारीनं पुन्हा एकदा चिक्याला तयार करून मैदानामध्ये दाखल करू. सर्व चिक्याचे फॅन्स असतील त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद चिक्याला नक्कीच लागेल.